नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत किरंगुले. आपल्याला ग्रहांचा राजा सूर्य याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. तिथी सप्तमी, धातू सोने, उपधातू तांबे, धान्य गहू, पशु तांबडी गाय, रस गुळ, वस्त्र लाल वस्त्र, पुष्प लाल पुष्प, रक्तकमळ, गंध लाल गंध. ग्रहांचा राजा सूर्य. रवी सूर्य हा पारंपरिक ज्योतिषशास्त्रात पित्याचा व आत्म्याचा कारक ग्रह आहे. व्यक्तीला मिळणारा मान, कीर्ती, हुद्दा, सन्मान, अधिकारपद, राजयोग, राजाश्रय, आरोग्य, यश, धन या साऱ्या गोष्टी कुंडलीतील सूर्य रवी अनुकूल आहे किंवा नाही यावर अवलंबून असतात. रवी ग्रह अनुकूल नसेल तर व्यक्तीचा हवा तसा विकास होत नाही. यामुळे आपल्या कुंडलीतील रवी ग्रह शुभ स्थितीत पडला नाही तर त्याला अनुकूल करण्यासाठी काही उपाय करावे लागतात. त्याचे सविस्तर विवेचन मी खालीलप्रमाणे सांगणार आहे. रवीच्या अनुकूलतेसाठी स्तोत्रे उपाय. दर रविवारी उपवास करावा, मांसाहार करू नये. दररोज सकाळी सूर्याला जल द्यावे व 12 नावे घ्यावीत. दररोज सूर्याचे स्नान झाल्यानंतर दर्शन घेऊन लाल फूल व्हायचे. रोज सूर्यकवचाचे दिवसातून एकदा पठण करायचे. रोज सूर्यस्तुती दिवसातून एकदा म्हणायची. दर रविवारी सूर्य पाणी निषादाचे 3दा पठण करायचे. विविध रोगाच्या शमनार्थार्थी रोज श्री सूर्य प्रातस्मरण स्तोत्र म्हणायचे. सूर्य राजस्थ स्तोत्र रोज म्हणायचे. डोळ्याच्या विकारासाठी चक्षुपोनिषाद रोज वाचणे. संत तुलसीदास कृत सूर्यस्तुतीचे रोज पठण करायचे. सूर्य स्तवास्तक रोज सकाळी न चुकता म्हणणे. दिवसातून 2दा सूर्य गायत्री मंत्र म्हणणे. ज्यांना हृदयाचा विकार आहे अशा व्यक्तींनी आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे. सूर्यमंडल स्तोत्राचे रोज पठण करावे. दारिद्र्य नाशासाठी श्री सूर्य स्तोत्राचे पठण करावे. यज्ञ वैकल्पाचे सूर्य स्तोत्र रोज म्हणायचे. श्री सूर्य अष्टोत्तर नाम स्तोत्र पठण करायचे. रोज सूर्याष्ट कवच वाचायचे. दररोज सौर सूक्ताचे पठण करणे. सावित्री पाणी निषादाचे रोज किंवा रविवारी वाचन करणे. रवीच्या अनुकूलतेसाठी प्रभावी उपाय. दर रविवारी खोबरेल तेल डोक्याला लावणे. लाल चंदनाच्या पाण्याने 21 रविवार स्नान करायचे. वाहत्या पाण्यात 250 ग्राम गूळ सोडायचा. सूर्ययंत्र धारण करायचे. सूर्याला 100 दिवस अर्घ्य द्यायचे. सूर्य पित्याचा कारक असल्यामुळे 100 दिवस पित्याचा चरण स्पर्श करा. 1 नारळ व 8 बदाम 11 रविवार धार्मिक स्थळी दान करा. रविवारी ज्येष्ठ नक्षत्र असताना 7 आंधळ्या व्यक्तींना अन्नदान करा. एका रविवारी 1 गूळ वाहत्या पाण्यात सोडणे. औषधी स्नान. रवीचा दुष्परिणाम घालवण्यासाठी जुन्या ग्रंथांमध्ये औषधी स्नान सांगितले आहे. रवीची अनुकूलता वाढवायची असेल तर वेलची, केसर, लाल फूल, जास्वंद, लाजाळू, मंजिष्ठा या वनस्पती पदार्थ पाण्यात टाकून औषधी स्नान करणे. रविवारी स्नान करावे. किमान 12 रविवार तरी. सूर्ययंत्र. नंबर 1. तांब्याच्या पत्रावर हे सूर्ययंत्र उमटवून दर रविवारी याचे पूजन करावे किंवा पूजून सिद्ध केलेले सूर्ययंत्र गळ्यात किंवा दंडाला बांधावे. ओम राम ह्रीम रूम सम सूर्याय नमः हा मंत्र यंत्रसिद्धीसाठी जपणे. या सूर्ययंत्रामुळे सूर्याच्या पिढ्याचे निवारण होते. होऊन ज्ञान, धन, सौभाग्य, आरोग्य, प्रतिष्ठा यामध्ये वाढ होते. रोज सूर्ययंत्र पूजणे अतिशय चांगले. किमान रविवारी तरी पूजायचे. परीक्षित राजाने सिद्ध केलेले हे सूर्ययंत्र अतिशय प्रभावी आहे. या यंत्राच्या पूजेने अगर धारणाने आपल्या शारीरिक, आर्थिक व मानसिक उत्कर्ष होतो असे अनेक साधकांचा अनुभव आहे. कोणत्याही रविवारी हे यंत्र पुढील मंत्राने 108 वेळा पूजावे व गळ्यात दंडात धारण करावे व पूजेत ठेवावे. हे यंत्र तांब्याच्या पत्रावर करून घ्यावे. ओम ह्रीम हंस गृहिणी सूर्याय नमः 108 वेळा या मंत्राचा जप करावा. फक्त अधिक मास असताना वा सूर्य गुरु एकाच राशीत असताना किंवा गुरु शुक्र अस्ताला गेले असताना हे यंत्र धारण करायचे नाही.
रवीचे औषधी तेल. सूर्यमुखीचे तेल व पांढऱ्या तिळाचे तेल प्रत्येक अर्धा किलो घेऊन 5 ग्राम लवंग तेल 10 ग्राम केसर मिसळून हे मिश्रण 7 दिवस सूर्यप्रकाशात किंवा उन्हात ठेवणे व 7 दिवसानंतर एक घट्ट बाटलीत, काचेच्या बाटलीत भरून ठेवावे व रोज आंघोळ केल्यानंतर अन्य कोणत्याही तेलाचा वापर न करता हे तेल त्वचेला व केसाला लावायचे. या तेलामुळे चर्मविकार, हृदयविकार रोग नाहीसे होतात. सूर्यरत्न माणिक. माणिक हे सूर्याचे रत्न असून हे रत्न अंगठीत, गळ्यात, पेंडंट व यंत्रात धारण करावे. ओम गणेश सूर्याय नमः 108 वेळा मंत्र म्हणावा. वार रविवार. वेळ सूर्योदयानंतर 1 तासात धारण करायचे. बोट अनामिका, करंगळी शेजारील बोट. विधी अंगठी किंवा पेंडल असेल तर त्यास दूध, दही, मध, साखर यांनी स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालून 108 वेळा जप करून ते धारण करावे. माणिक रत्न किमान 3 रत्तीचे 3 कॅरेटचे असावे. फळ. माणिक धारण केल्यामुळे यश, सत्ता, संपत्ती, आरोग्य इत्यादी मिळते. कोणी घालावे? जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाने माणिक रत्न घालावे. धातू सोने. सूर्य या देवाबद्दल मी आपल्याला थोडीशी माहिती देतो. सूर्याच्या देवता खंडोबा, मल्हारी, मार्तंड, महाविष्णू. रवीची उच्च राशी मेष राशी. रत्न उपरत्न माणिक. नीच राशी तुळ राशी. मित्रग्रह चंद्र, मंगळ, गुरु. शत्रुग्रह शनी, राहू, केतू. मूल त्रिकोणी राशी सिंह. स्वराशी सिंह. मुळी बेलमुळी. स्तोत्र रविस्तुती, सूर्यकवच, सूर्यस्तोत्र, मल्हारी कवच इत्यादी. वार रविवार. सूर्याची नक्षत्रे कृतिका, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा. रत्न माणिक. उपरत्न सूर्यकांतमणी. रवीचा अंक हा पारंपरिक ज्योतिषशास्त्रात 1 असा आहे. रवीचे दान. गूळ, गहू, गूळ, तांबे, रक्तचंदन, कमळ, केशर यापैकी यथाशक्ती दान करणे. रवीचे मंत्र. जप संख्या 28,000. नंबर 1 ओम सूर्याय नमः. या मंत्राचा 28,000 वेळा जप केल्यास रवी ग्रहाचे सर्व दोष नष्ट होतात. वेदातील प्राचीन सूर्य मंत्र. सूर्याचा प्रभावी गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. वरीलपैकी एक मंत्र रोज 11 वेळेस किंवा 21 वेळेस किंवा 108 वेळा जपणे. यामुळे सूर्याचे जे दोष असतात ते नष्ट होतात. सूर्याची 12 नावे. ओम मित्राय नमो, हिरण्यगर्भाय नमो, ओम रव्ये नमो, मरीचाय नमः. ओम सूर्याय नमो, आदित्याय नमो, भानवे नमो, सावित्र्याय नमो, खगाय नमो, अर्काय नमो, पुष्पे नमः, ओम भास्कराय नमः. हे 12 नावे सूर्यदेवाची आहेत. हे आपण ज्यावेळेस सूर्यदेवाला अर्घ्य देतो त्यावेळेस या नामाचे नामस्मरण आपण नक्की करावे. अनिष्ट रवीसाठी दैवी उपाय. हरिवंश पुराणाची कथा वाचा किंवा ऐका. एखाद्या चांगल्या रविवारपासून 11 दिवस किंवा 11 रविवार पिंपळाच्या पानावर दहीभात ठेवून पिंपळाच्या झाडाखाली दुपारी 12 वाजता ठेवणे. एखाद्या रविवारी 1 किलो गहू 51 रुपये तांबडे वस्त्र ब्राह्मणाला दान देणे. ब्राह्मणाद्वारे रवीचा 7,000 जप रविवारी करून घेणे. तांबडे कमल 11 रविवार गणपतीला वाहणे. 11 रविवार दहीभात स्वतःवरून ओवाळून पाण्यात सोडावा. 11 रविवार दहीभात स्वतःवरून ओवाळून वडाच्या झाडाखाली ठेवणे. ब्राह्मणाकडून एखाद्या रविवारी गायत्री मंत्राचा जप करून घेणे. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जमेल तेवढा रविवारी या मंत्राचा पाठ करणे. अनिष्ट रवीसाठी तोडे. सूर्याला गोड पदार्थ दाखवून अर्घ्य द्यायचे. 5, 11 किंवा 43 दिवस रविवारचे उपवास करायचे. खंडोबाचे दर्शन घेऊन साकडे घालायचे. तांबड्या वस्तू 5 रविवार दान करायच्या. वाहत्या पानात 11 रविवार गूळ सोडायचे. 11 रविवार काळे तीळ प्लस भात प्लस साखर मुंग्यांना खायला द्यायचं. हे सूर्यास्तापूर्वी करायचा उपाय आहे. तांब्याची खिळे 5 रविवार वाहत्या पाण्यात सोडा. घराच्या दरवाजासमोर सूर्यप्रतिमा लावा. माकडाला लाल गूळ खायला द्या. 5 रविवार.
तूळ राशीत असल्यास रोज सूर्यकिरणे अंगावर या 8 लाल हकीक रोज पूजून स्वतः जवळ ठेवा. भैरव साधना नित्य करा. आदित्य हृदय स्तोत्र या स्तोत्राचा पाठ आपण प्रत्येक रविवारी